एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतात आणि मीही मस्त मजेत आहे. तर घरातले कामं करता करता बरेच काही विचार डोक्यामध्ये चालू होते की आज राहिलेली ही कामं करायचीच आहे. काही झालं तरी स्वतःपुढं मी टार्गेट ठेवलं तर ती कामं मला आज करायचीच होती. तर त्या कामाच्या प्रिपरेशनसाठी मी लागणाऱ्या वस्तू वगैरे जमवत होती. तर अशा प्रकारे कामाची तयारी चालू केली मी. तर मला आज करायचे होते माझे पायातले पैंजण वॉश. तर अगदी आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरता तो शॅम्पू घ्यायचा आहे, त्याच्यात एक लिंबू पिळून घ्यायचा आहे. ट्रस्ट मी, एवढा छान रिझल्ट आहे याचा. एरवी तुम्ही जाऊन, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन पैंजण पॉलिश करू शकता किंवा चांदीच्या वस्तू. पण तुमच्याकडे अजिबातच वेळ नाही आहे तर त्यावेळेस ही ट्रिक नक्कीच यूज करा. तुम्हाला ना खरं 100% रिझल्ट मिळेल याचा. तर आता लगेच ज्यावेळेस ह्या तिन्ही गोष्टी रिॲक्ट व्हायला लागतात, म्हणजे शॅम्पू, लिंबू आणि आपला खायचा सोडा ज्यावेळेस रिॲक्ट व्हायला लागतात त्यामध्ये लगेच पैंजण टाकायचे आहे आणि राहिलेली लिंबाची साली टाकायची आहेत. म्हणजे ते आणखीन रिॲक्ट होऊन तुमचे पैंजण किंवा चांदीच्या वस्तू खूप छान प्रकारे क्लीन होतील. तर खूप छान रिझल्ट आहे. तर बघू शकता तुम्ही, त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे एवढं छान सोल्युशन आहे, ते असं छानपैकी अशा चांदीच्या वस्तूंवर छान असं त्याची एक व्यवस्थित परत चढते. आणि हे जे आश्चर्य जे आहे ना ते तुम्हाला जवळून दाखवते मी. तर बघू शकता तुम्ही, पूर्ण तो जे सोल्युशन आहे ना ते पूर्ण ब्लॅक झालं आहे. म्हणजे याचा अर्थ माझ्या पैंजणावर जेवढं काही घाण चढलं होतं ना ते क्लीन झालेलं आहे. आणि इकडे घासायची वगैरे गरजच नाही, घिसायची वगैरे. पण तरी पण तुम्हाला वाटत असेल की अजून छान याला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही त्या ब्रशनं क्लीन करू शकता. पण तरी पण मी तुम्हाला एकदा रिझल्ट दाखवते. डायरेक्ट ह्या सोल्युशनमधून मी पैंजण स्वच्छ पाण्यात टाकलेले आहे. तर बघू शकता तुम्ही, तर खूप क्लीन झालेलं आहे. तरीही तुम्हाला वाटत असेल की नाही अजून थोडंसं शुभ्र पाहिजे मला, तर तुम्ही क्लीन असं करू शकतात. काय आहे ना, गृहिणी आपण अशा आहोत की आज करायची वस्तू हे आज मला करायचं आहे, ते आजचं उद्यावर जातं, उद्याचं परवावर जातं. तर ज्यावेळेस आपल्याला खरंच अशी गरज असते तेव्हा अशी आपली तारांबळ उडते. आणि रिझल्ट बघा किती छान क्लीन झालेली आहे पैंजण. खूप छान तुम्ही ट्राय करू शकता 100% घरी. आणि खूप असं शुभ्र अशी झालेली आहे पैंजण माझी. तरी पण तुम्हाला एकदा मी एक साफ पाण्यामध्ये एकदा तुम्हाला दाखवते मिक्स करून. बघू शकता तुम्ही, खूप छान क्लीन झालेली आहे. त्यानंतर ना एका सुक्या कपड्यावरती ठेवले आणि थोडंसं डॅब करून त्याला थोडंसं पुसून घेतलेलं आहे. आणि आता लगेच मी पायामध्ये वेअर केलेली आहे. मला पैंजणी खूप आवडतात. तुम्हालाही आवडतात का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे तुम्ही ही टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच ट्राय करा. घाई गडबडीच्या वेळेला ही एक नंबर ठरते बरं का. आणि हा आहे माझा फायनल लूक. आता स्वतःसाठी झालं, पण आता थोडंसं माझ्या बेडरूमची साफसफाई करायची होती. तर बघू शकता तुम्ही, मी खूप दिवसापासून माझ्या व्हिडिओमध्ये मला खूप जण विचारतात की ताई हे स्पंज काय करणार आहेस? तर आज फायनली त्या स्पंजचा उपयोग मी इकडे करणार आहे. तो कसा ते सांगते. ॲक्च्युली तो जो मागचा सोफा सेटसारखं छोटंसं डेस्क जे दिसतं ना तुम्हाला, ते मी घरी बनवलं होतं, म्हणजे आमच्या आहोंना आणि मी मिळून. तर ॲक्च्युली ते नुसतं प्लायवूड आहे आणि सोहम बसायला गेला ना ते एकदम म्हणजे टोचतं त्याला. तर आम्ही ते प्लायवूड काही घरी प्लायवूडचं काम केलं तर त्याची एक जाड अशी पट्टी उरलेली. आणि त्याचबरोबर ना असे आम्ही हे करणार होतो कंपार्टमेंट, पण ते ड्रॉवर तिकडे फिट झाले नाही. पण तिन्ही वस्तू एवढ्या मजबूत होत्या की त्या फेकून द्याव्याशा वाटत नव्हत्या. म्हणून हे बोलले की आपण ह्याचा काहीतरी उपयोग करू. तर त्याने छान असा हा डेस्क बनवला, जेणेकरून मी ज्यावेळेस असे व्हिडिओ वगैरे शूट करत असते तर त्यावेळेस मला खूप उपयोगी येतो हा. आणि हा माझा बेडरूममधला म्हणता येणार नाही, पण माझ्या पूर्ण घरातला हा माझा आवडतीचा कोपरा आहे. मला खूप ह्या कोपऱ्यात बसल्यावर असं पॉझिटिव्ह फील होतं. काही आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय काय घ्यायचे असतील तर मी इथं बसून विचार करते, का माहीत नाही, पण मला खूप इथं रिलॅक्स फील होतं. आता बघा, हे स्पंज मी अगदी किती 150 रुपयाला घेऊन आलती. तर मी म्हणलं चला आपण पण कारागीर बनूया.
तर छानपैकी माप घेतलं मी. आता गादी म्हणता नाही येणार, पण स्पंज इनफ आहे. छान म्हणजे छान रिझल्ट आला त्याचा. तर असं माप घेऊन आधी स्पंज व्यवस्थित मी कापून घेते. तर छान अशी लाईन मारून झालेली आहे आणि छान असा आता स्पंज ह्या काय म्हणता येते हे माहीत नाही याला काय म्हणतात. आमच्या घरी 2-3 आहेत. सोमचे पप्पा कधी-कधी अशा हार्ड वस्तू कापण्यासाठी किंवा लाकूड कसला तरी ब्लेड ब्लेड का काहीतरी असा समथिंग म्हणतात, मला माहीत नाही. तर त्याचा इकडं मी उपयोग केला आणि आहे हा स्पंज मुलायम, पण मला ना अक्षरशः घाम सुटलेला. कारण तो कापल्याच जात नव्हता आणि पटकन घाई गडबड करायला गेली तर बघा असं घाई गडबडीचं काम किती नुकसान करून ठेवतं. थोडासा वाकडा कापला गेला, पण ठीक आहे, चला कोई बात नाही. तर अशापैकी डेस्कवर छानपैकी स्पंज माझं कापून घेतलेलं आहे. काय म्हणता येत की ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या आपण मिळवायचा तर प्रयत्न करायचा, पण जोपर्यंत त्या वस्तू आपल्याकडे नाही आहेत त्याच्या ऑप्शनमध्ये आपल्या मुलांच्या तोंडावर स्मित हास्य आणण्याकरता काहीतरी प्रयत्न नक्कीच करत राहायचे. आणि हे मी खास सोहमसाठी करते आहे, कारण त्याच्या फ्रेंड्सकडे वगैरे तो कधी जातो ना, तर त्यांच्या घरी असे मोठे मोठे सोफा सेट असतात. पण ठीक आहे, आज ना उद्या ते माझ्याकडे पण येणार, हे एवढं मला माझ्या स्वामींवर विश्वास आहे. पण नाही आहे तोपर्यंत त्याच्यासाठी म्हणून मी असं एक काहीतरी करामती करते. पण जेवढं आहे तेवढ्या गोष्टीत मी खूप समाधानी आणि सुखी आहे. देवाने मला 2 टायमाची भाकरी तरी खायला दिली. काही जणांची परिस्थिती अशी असते की जेवण नसतं की डोक्यावर छत नसतं. असो, तो वेगळा विषय. तर छानपैकी आता ते थोडंसं कमी पडत होतं कोपऱ्यामध्ये, तिथंही छान असं माप घेऊन मी कापून घेतलं. आता नंतरनं मी याला फेमिकॉलनं फिक्स करून टाकणार आहे आणि अशा प्रकारे हे टाकून घेतलं मी स्पंज. आणि हा एक माझा टॉप आहे. इथं समोर एक असा खप्पा आहे, तर तो खप्प्यामध्ये थोडंसं सामान ठेवले ते दिसू नये म्हणून ते पडद्यासारखा मी त्याचा उपयोग केला. तर आपण गृहिणी अशाच असतो, टाकावापासून टिकाऊ हे आपल्या जन्मजातच रक्तामध्ये असतं बरं का. प्रत्येक गृहिणी जी वर्किंग वुमेन असो किंवा हाऊसवाईफ असो, प्रत्येकाच्या अंगात आपल्या गृहिणीची अशी कला ना देवाने भरगच्च भरून दिलेली असते बरं का. तर त्या कलेचा आपण उपयोग करायला कसं मागं राहणार. तर त्यानंतर मस्त गालिचा टाकला त्याच्यावरती आणि एक असं हे पट्टी म्हणता येईल माझ्याकडे होती, ती घातली आणि उशा वगैरे ठेवल्या. आणि आता सोहम शाळेतून येणार आणि त्याचं रिॲक्शन मला बघायचंच होतं, पण ते मी कॅप्चर करू शकले नाही. आता समोरची थोडी क्लिनिंग केली आणि हे माझे ग्रीनर एक खोटे ग्रास जे म्हणतात ते माझ्याकडं होते, ते समोर टाकले. तर अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतरनं बघू शकता फायनल लूक. आणि एवढं छान मनाला समाधान वाटत होतं ना माझ्या, की अरे वा किती छान दिसतंय. आणि सोहम आल्यावर पण खूप खुश होणार होता ह्या सगळ्या गोष्टी बघून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मैत्रिणींनो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस